जुन्नर कोर्टाचा मोठा निकाल। अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी 3 वर्ष कारावास। पॉस्को कायद्याखाली आरोपीला कठोर शिक्षा। सन 2020 मध्ये ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडली होती। पीडित मुलीने धाडसाने पुढे येऊन ओतूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। ओतूर पोलिसांनी तत्कालीन प्रभारी अधिकारी पी.एच. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण करून आरोपी रमेश सखाराम दाभाडे यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। या गुन्ह्याची सुनावणी जुन्नर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस.बी. शेलार यांच्या समोर झाली। माननीय न्यायालयाने आरोपी विरोधात सबळ पुरावे आढळून आल्याने त्याला दोषी ठरवलं। 25 जून 2026 रोजी माननीय न्यायालयाने पॉस्को कायद्याच्या कलम 8 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अ नुसार आरोपी रमेश दाभाडेला 3 वर्ष साधा कारावास आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। दंड न भरल्यास आणखी 6 महिने कारावास भोगावा लागेल। या तपासात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, जिल्हा कोर्ट पैरवी संतोष घोलवे, अतिरिक्त सरकारी वकील जी.के. खाडे, महिला कर्मचारी पूजा ओटी आणि कोर्ट पैरवी अधिकारी मनीषा तामणे यांनी मोलाची कामगिरी बजावली असून सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे तसेच पोलीस हवालदार देविदास खेडकर यांनी केला आहे। या निकालामुळे समाजात एक चांगला संदेश गेला आहे। महिला आणि अल्पवयीन मुलीविरोधात गुन्हा करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणारच, गुन्हा करताना गुन्हेगार 10 वेळा विचार करतील। पीडित मुलीच्या धाडसाचं आणि माननीय न्यायालय व पोलिसांच्या त्वरित कारवाईचं अभिनंदन। जुन्नर टाइम्स, जुन्नर।